आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। येवल्यामध्ये वादळी वाऱ्यानं घराचं छत कोसळलं, 3 जण जखमी। मंत्री छगन भुजबळांकडून व्हिडिओ कॉलवरून जखमींची विचारपूस, जखमींच्या उपचारासह घराची दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन। 11वी प्रवेशाचं संकेतस्थळ ठप्प, सलग दुसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ, पहिल्या फेरीची निवड यादी 29 मे रोजी जाहीर होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरनं धाराशिवमध्ये श्रीमंत घरातील विद्यार्थ्यांची चाचणी घेतल्याचा धक्कादायक दावा। नीट पेपरफुटी प्रकरणात धाराशिवच्या आदर्श शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचा दावा। लातूरमध्ये क्लास असलेल्या विभागातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश, जिल्हा उद्योग केंद्रानं दिले आदेश। खानावळी, हॉटेल आणि क्लासेस बंद ठेवण्यात आल्याचं चित्र। राज्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ, आतापर्यंत 232 रुग्णांची नोंद। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण सर्वाधिक, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। DRI मुंबईनं अंमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा कट उधळला, 11 कोटी 25 लाख किमतीचं 2 किलो कोकेन जप्त करत 4 परदेशी नागरिकांना अटक। बीडमध्ये एका विवाह सोहळ्यादरम्यान फटाक्याचा जमिनीवर स्फोट, 5 फोटोग्राफर जखमी। व्हिडिओ आणि ड्रोनमधले धक्कादायक व्हिडिओ समोर। सोलापुरात वाढत्या तापमानामुळे भक्तांकडून चक्क शनिदेवाला 2 जम्बो कूलर, देवाला थंडावा मिळावा म्हणून चंदन उटी आणि कूलरची व्यवस्था। परळमधील कामगार मैदानात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। अच्छे दिन आने वाले हैं ऐसा सुना था, कहा गए हम भी ढूंढ रहे हैं, आदित्य ठाकरेंचा टोला।